हाय एव्हरीवन. बघा सकाळ सकाळी असं धुकं आहे. धुकं आणि थंडी पण तशीच असते. म्हणजे ही धुकं आहे पण याच्यामध्ये थंडी पण आहे. मागं मागं पडायचं तर एवढं थंडी वाटत नसायची. आणि सूर्य उगवायला आत्ताच पण आभाळ आहे. ठीक आहे, आकाशामध्ये आहे आभाळ. वरती आभाळ आहे आणि याच्यातून सूर्य उगवेल. तर आता बगळे गेला, एक बगळा उडत गेला. ह्या टायमाला आहे ना, हिवाळ्यामध्ये उडतातच बगळे आणि त्याचे छोटे छोटे पक्षी पण खूप उडत असतात. पण आता नाही दिसत ते. जास्त दाट धुकं पडलं का मग येतात ते. हे झाडावर बसलेला भारद्वाज, 2 पक्षी. हाय, हॅलो, नमस्कार. चला आता मला बनवायचे आहे कोथिंबीराचे थालीपीठं आणि मी आली आहे बाहेर उन्हामध्ये, कारण थंडी पण तेवढी वाजू राहिली. म्हटलं की आता आहे ना, उन्हात बसता बसता ही कोथिंबीर मस्तपैकी आपली छान कापून घ्या. तसा ओट्टा पण कालच धुतलेला आहे, त्याच्यामुळं काही नाही. मांजरीचं पिल्लू म्याव म्याव करत आहे. काय रे पिल्लू? मला वाटतं इथं खायलाच आहे का काही. भाजी चिरताना पाहिजे, पीठ मळताना पाहिजे, हे की नाही. त्यालाच वाटतं पुढची कामं त्यालाच करावं लागणार आहे आता पुढं पुढं. पिल्लू, आई कुठे गेली? म्हटलं ऊन पण घेता येईन आणि मस्त वेगळी असं कोथिंबीर अशी बारीक चिरून घेत नाही. तर म्हटलं संध्याकाळी करावं, पण मग काय संध्याकाळी राहता राहता राहून जातो. करून घ्यावा, कारण मग सकाळची भाजी पण राहते. आणि लांब 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 लांब. अरे खाणे दोघं नाही, तुला खायचंय का? धर पायबर. हा धर पायबर, खाय. खातो. 8 दिवसापूर्वीच पिल्लूला मांजरीने अलग करून टाकलेलं आहे. म्हणजे ती काही त्याला काही जवळ येऊन देत नाही. जवळ आलं का फिस करते. त्याच्यामुळं ते माझ्या भोवतीच घुटमळत असतं. आणि आता किती वाजले आहे? जवळजवळ 10 वाजून गेलेली आहे आणि मी आली आहे बाहेर हे चिरायला वगैरे. म्हटलं ऊन घ्यावा आणि काम करा. तरी सकाळची लवकर उठते, पण ऊन घेता घेता इतका वेळ होऊन जातो की 10 कधी वाजतात हे कळत नाही. आणि मग शेवटी पोटात थोडेसे काव करायला लागले का मग उठावं लागतं, किती नाही म्हटलं तरी. आणि मग काय हे बाकीचं काम जे चिरणं वगैरे, लसूण सोलणं, तरी येऊन मी बसतेच उन्हामध्ये. कारण हे जे ऊन आहेत ना, अगदी आभाळामधलं ऊन आहे आणि ते लागतसुद्धा नाही अंगावर, असं आहे ऊन आहे. आणि थोडीशी म्हणजे चांगलाच गारवा पण आहे म्हणा, त्यामुळे ऊन घ्यायलासुद्धा काही वाटत नाही. कधी कधी जेवण झाल्यानंतरही 2 तास आणखीन मी उन्हाचमध्ये बसत असते. कारण जेवण झाल्यानंतर एकदम ते थंड पाणी पिल्यानंतर अगदी गारगार वाटतं. त्यामुळे उन्हामध्ये येऊनच बसावं लागते. चला, या निमित्ताने का होईना चांगलं उन्हामुळे मिळणारं हे जीवनसत्व अगदी फुकट मिळत असतं, मग घ्यायला काय हरकत नाही, हे की नाही. उन्हाळ्यामध्ये एवढं बसवलं जात नाही. उन्हाळ्यामध्ये तर गरम किती होतं. फक्त हिवाळ्यामध्ये असं मस्तपैकी बसवलं जातं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मांजरासोबत एक चांगला बोका दिसतोय. खेळण्यापेक्षा थोडीशी म्हणजे खेळतोच आहे, मारामारी असे वगैरे त्यांचा खेळ चालू आहे. आणि केव्हाचं घरात येतं आहे, घरातून बाहेर पळतं आहे. तर त्याला मी गेलं का तू पी ना, वाट पाहू राहिले. ते दूध पी, म्हणजे पिऊन घे. केव्हाचं सकाळपासून दूध ठेवलेलं आहे ते ताट प्लेटमध्ये, ते अजून प्यायना. नुसतं वाट कसली वाट राहते ते कळलं. आणि नुसतं म्याव म्याव तर करतं. म्याव म्यावचा अर्थ कळत नाही याला. काय आता दूध शिवाय काय देऊ शकते? पोळी, ज्वारीची भाकरी हे देऊ शकते. याला पाहिजे आहे पाल सरडा. कुठून आणू मी? जा तिकडे खावा. जबरदस्त आहे बाबा, कसं खाते. जबरदस्त. ये का रोज येते. बोका आहे बोका. कसं बघते, डोळे मोठे मोठे करून, कान वर करून. जा खेळ. नाही घ्यायचं का?
नाही खेळायचं, मग नको खेळ. जा, नाही खेळायचं. हे पहा, आता एक वाटी इथं मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, इथं बेसनाचं पीठ, आणि हे जे आहे ना, हे आता कोथिंबीर चिरलेली, तर ती यामध्ये टाकलीच होती, आता ती पण आहे. आणि इकडं मी काय तयारी केली, इथं आहे लसूण, जो सोललेला लसूण तो ठेचून घेतलेला आहे, आणि हे जिरं आहे ना, जिरंसुद्धा मी वाटून घेतलेलं आहे. आता यामध्ये मीठ, हळद आणि लाल तिखट असं घेतलेलं आहे. हे बरं का, त्याची म्याव म्याव चालू आहे. आणि ते मोठं मांजर आलं ना, बोका म्हटलं दूध पिऊन जाईन म्हणून मी इथं ठेवलेलं आहे. त्याला आता उघडलं होतं तरी ते पिलं नाही, तर ते खेळू राहिले, त्याला काय हवंय तेच कळत नाही. पिल्लामध्ये तर दिवस कसं जातो कळत नाही, ते काही मला आजकाल सोडत पण नाही. आता तो खेळू राहिलेला आहे त्या बोक्यापाशी. आणि चला आता हे मी ना असं रुमाल टाकून मी अजिबात ते थापणार नाही. मी हे खूप पातळ बनवणार आहे आणि असंच सोडून देणार आहे, कारण तसंच ते आईने बनवलं होतं ना, तर ते मला खूप जाम आवडलं. तर असंच आपण कसं एखादं पोळी करायची, बेसन पोळी करायची असेल, ढोसे कसे बनवतं अगदी त्या पद्धतीने मी बनवणार आहे. तर आता हे याचं प्रमाण अधिक कमी होऊ शकतं, तर बघू आता. भरपूर कोथिंबीर आहे, तेवढ्या कोथिंबीरीची संध्याकाळपर्यंत होऊन जाईल. तर मी अगदी थोडी घेते कोथिंबीर, कारण कसं आहे, तर याच्यातली ही सगळी कोथिंबीर घेत नाही, कारण मग मला त्या पद्धतीने बनवायचं आहे म्हटल्यानंतर मग कोथिंबीर कमीच लागणार आहे. तर काही संध्याकाळी ठेवते, तर चिरलेली अशाच पद्धतीने ठेवून देते फ्रीजमध्ये. तर चला आता मी काय करते, याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून देते, ही बाजूला ठेवून देते. जे हे याच्यामध्ये घेतल्यानंतर मला व्यवस्थित मिक्स करते. तर आता याच्यामध्ये आहे हे जे घेतलेलं लसूण जास्त मी संध्याकाळच्याला ठेवते काही, आणि जिऱ्याची पूड. आता हे चवीनुसार घ्यायचं बरं का, मीठ थोडंच कमी टाकायचं, कारण कसं आहे, आपल्याला थालीपीठ आपल्याला हे असं बनवायचं म्हटल्यानंतर ते खारट व्हायला बसले. आता इथे ज्वारीचं पीठ टाकून घेतलेलं आहे, हे सगळं मिक्स करून घेते. जर एवढ्या पिठामध्ये जर तसं होत असेल ना, तर मी अगदी तसं करणार आहे. जर म्हणजे ते घेणार आहे, नाही झालं तर मग मी ते ठेवू राहिलेली, ते बाजूला ठेवून घेतलं. याच्यामध्ये मी आत्ताशी अर्धा टाकलेला आहे, सर्व दिलं टाकून. आता मला याला काय करायचं आहे, हे असं पाहून थोडंसं आता इतके लवकर करत पण नाही आहे, कारण कसं आहे, आता बाकीची कामं पण करून घेते, हे मी मिक्स करून राहिलेली आहे. याच्यामध्ये कसं असतं, हे जर असं आपल्याला खूप असं पातळ पातळ करून करायचं असेल ना, तर कोथिंबीर कमी हवी आणि पीठ जास्त हवं. तर आता याच्यामध्ये काय झालं, कोथिंबीर जास्त झालेली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. याच्यामध्ये पीठ थोडंसं ॲड करता. तर चला याला मी झाकून ठेवते आणि थोड्या वेळाने करते. हे घालायचं लक्षात राहीना माझ्या, आणलं तर मोठं एवढं हौशीने घेतलं होतं मी, हौशीने झाले. हां इथे चला आता आपण करूया सुरुवात बनवायला. आता हिंग पण टाकत आहे. चला आता गॅस पेटवलेला आहे, आणि आता असं थोडंसं आणखीन याच्यापेक्षा पाहिजे पातळ, तर बघते आता. अशी कन्सिस्टन्सी हवी, त्यामध्ये मस्तपैकी मी तेल टाकलेलं आहे. बस जसं थालीपीठ बनवतो किंवा धपाटे बनवतो, त्याच्यामध्ये होल पाडलं जातं, पण याच्यात होल पाडता येणार नाही. एवढंच बघूया ट्राय करून.
तर नाही पाडता येणार. पण त्याच्यामध्ये थालीपीठामध्ये कसं मस्त होल पाडले जातात 5-5. त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे निघलं जाईल. हे बघा असं मस्त सहज निघलं पण जाते. हे बघा उलटल्यानंतर कसं दिसतंय, अगदी छान, अगदी भारी चहू बाजूनी जे आहेत ना हे भाजलं गेलेलं आहे. चला आता मी दुसरं टाकत आहे. आता हे बाकीचे कोथिंबीराचं मी अशाच पद्धतीने न लाटता न थापता याला थालपीठ आहे कसं म्हणता येईल, ठीक आहे, धिरडं अशा पद्धतीने मी बनवणार आहे. पण ते संध्याकाळी बनवून किंवा दुसऱ्या दिवशी बनवून, कारण कसं आहे खाणारी तर मी एकटीच आहे, त्याच्यामुळं मला आहे ना 2-3ही भरपूर होईल. आणि याच्यातला 1-2 का आहे ना मी काकांना देणार आहे. तर आता चला याची आपण टेस्ट करून पाहूया कशी लागते. मी बनवलं आहे ते एकदम सुपर. न लाटायचे झंझट न थापायचे झंझट. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कोथिंबीराची थालीपीठ?